अहिल्यानगर मनपात उपमहापौर पदावर विराजमान झाले की पुन्हा निवडणूक जिंकत नाही अशी वर्षानुवर्षे महापालिकेत रुजलेली समजूत आहे। वेळोवेळी त्याची प्रचिती आलेली आहे। त्यामुळे अनेक जण याकडे उपमहापौर पद शापित आहे याच दृष्टिकोनाने पाहतात। परंतु मंडळी, यंदाच्या या निवडणुकीच्या निकालाने सर्व फोल ठरवले आहे। उपमहापौर पद भूषविलेल्या श्रीपाद छिंदम, गणेश भोसले आणि गीतांजली काळे यांनी विजय मिळवला आहे। त्यामुळे उपमहापौर पराभूत होतो हा ट्रेंड तोडला गेला आहे। इतिहासात डोकावलं तर पहिले उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचे निधन झाले। त्यांनीही उपमहापौर पद उपभोगल्यानंतर ते पुन्हा नगरसेवक झाले नाहीत। माजी उपमहापौर दीपक सूळ यांनाही पुढील निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता। नंतर त्यांनी निवडणूकच लढवली नाही। माजी उपमहापौर हाजी नजीर शेख पुन्हा राजकारणात आलेच नाहीत। माजी उपमहापौर असलेल्या सुवर्णा कोतकर याही पुन्हा नगरसेविका झाल्या नाहीत। भाजपच्या उपमहापौर मालनताई ढुणे याही पुन्हा नगरसेविका झाल्या नाहीत। माजी उपमहापौर गीतांजली काळे यांनीही गतवेळी पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यानंतर उपमहापौर झालेले श्रीपाद छिंदम यांचे पद गेले। उपमहापौर झालेले अनिल बोरुडे पुन्हा नगरसेवक झाले नाहीत। परंतु यंदा मात्र माजी उपमहापौर गणेश भोसले हे निवडणूक लढवून स्वतः नगरसेवक झाले आहेत। गीतांजली काळे यांनीही पुन्हा महापालिकेत एंट्री केली आहे। त्यामुळे आता आगामी काळात उपमहापौर पदाची भीती दूर झाली असल्याचे बोलले जात आहे।